नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अशा मस्त सूर्यदर्शनाने माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज आहे शनिवार आणि आपल्या स्वामी महाराजांचा पुण्यतिथी दिवस आहे. तर त्यानिमित्ताने सकाळी लवकरच पूजा वगैरे आवरून झाली. असे सुंदर माझ्या देवघराच्या खिडकीतून सूर्याचे दर्शन होतात रोजच. किती सुंदर वाटते बघा. त्यानंतर पूजा वगैरे लवकर करून घेतली, कारण आज शिवरात्रीचा दिवससुद्धा होता. त्यामुळे रुद्राभिषेक ठेवलं होतं महाराजांची. काही ना काहीतरी सेवा करायचीच होती, तर मी 11 माळीची सेवा सुरूच होती. त्याचबरोबर शिवरात्रीनिमित्त अचानक असं ठरलं की आपल्या महिला मंडळाचं रुद्र पठण घरी करून घ्यावं. त्यानिमित्ताने काही ना काहीतरी सेवा घडेल महाराजांची. त्यामुळं मी आज घरीच राहून देवपूजा वगैरे सगळं नैवेद्य आरती. तर महाराजांना आज पुरी भाजी, कोशिंबीर, आमरस आणि भात वरण असा नैवेद्य बनवला होता. त्यानंतर मी देवाची वगैरे पूजा करून घेतली. मग बाकीचं महाराजांना बघा किती सुंदर दिसतात. छान असा अभिषेक केला, पंचामृत स्नान घातली महाराजांना. त्यानंतर पूजा वगैरे सगळं करून झाले. खूप छान दिसत होती, खूप छान सजावट पण सुंदर झाली होती. महाराज इतके छान दिसत होते ना की काय सांगू. मग सगळ्या महिला 11 वाजताच येणार होता, त्यामुळे मी ही बघा हे असे ताट तयार करावं लागतात पूजेसाठी. तर रुद्राभिषेक पूर्ण म्हटलं जातं, जवळपास 1 ते 2 तास लागतं या पूजासाठी. तर असे ताट मी रेडी करून घेतले. सर्व तयारी आता माझी इथे झालेली आहे. तर पुढे बघू शकता तुम्ही महिला मंडळ आलेलं आहे. तर रुद्राला इथं सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही याच्या पुढचा व्हिडिओ सगळं रुद्राचेच वेगवेगळे भाग मी शूट केले आहेत, तर ते नक्की ऐका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. विश्वमकामत शासना नशने अभि विराजो अभिलाषः सजातो अतिरिचत पश्चातो विमतो पुरः सप्ताशासन परिधयः त्रिसप्तो नमकृता देवाय यज्ञतमः आवरुणं पुरुषम् प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं शकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवमनावलिसेवितलिङ्गं भावमिव परिवेष्टितलिङ्गं सर्वसमोभवकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशकलिङ्गम् ॐ सहस्राक्षाय नमः, ॐ सहस्रने नमः, ॐ अघोरवराय नमः, ॐ अनन्ताय नमः, ॐ तारकाय नमः, ॐ परमेश्वराय नमः, श्री शिवाय नमः.